झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. 26 तारखेपूर्वी नवं सरकार स्थापन होणं बंधनकारक नाही, सूत्रांची माहिती. 26 तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लागेल, धारणा चुकीची. अनेक वेळा विधानसभेची मुदत संपल्यानंतर सीएम पदाची शपथ घेण्यात आली, विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला अजित पवार गटाकडून पाठिंबा, तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेही आग्रही, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, शिवसेना आमदारांच्या बैठकीमध्ये सूर. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक उत्तर. शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. दिल्लीमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आज बैठकीची शक्यता. बैठकीनंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येणार. महायुतीमध्ये 6 ते 7 आमदारांमागे 1 मंत्रिपद. भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12, तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती. मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. वयावरून होणाऱ्या टीकेला पवारांचं उत्तर, तर निकालाचा कुठलाही धक्का नाही, नव्या पिढीला घेऊन पुन्हा नव्या जोमानं काम करू, शरद पवारांचं वक्तव्य. अपेक्षा होती तसा हा निकाल नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. माझ्याकडे जास्ती माहिती नाही, त्यामुळे आताच्या व्यवस्थेवर जास्त बोलणार नाही. विधानसभा निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया. महायुतीच्या यशाला लाडकी बहीण योजना हे एक कारण आहे. काही पैसाही देण्यात आला. त्यांनी प्रचार केला की आम्ही सत्तेमध्ये नसलो तर ही योजना बंद होईल, त्यामुळे लोकांनी त्यांना मतदान केलं, शरद पवारांचं मत. राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली. विधानसभेमध्ये झालेल्या पराभवावर बैठकीमध्ये चिंतन करणार. शिवतीर्थ निवासस्थानावर बैठकीचं आयोजन. राज्याला विरोधी पक्ष नेते नसणं ही काँग्रेसच्या कर्माची फळं. लोकसभेमध्ये खोटं बोलून मतं घेतली गेली, बावनकुळेंची टीका. शरद पवार गटाची 30 नोव्हेंबरला मुंबईमध्ये बैठक. नवनिर्वाचित आमदारांसह पराभूत उमेदवारांनाही बैठकीचं निमंत्रण. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बैठकीमध्ये चिंतन केलं जाणार. पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार. बाळासाहेब थोरातांच्या शहरामध्ये सुजय विखेंनी साजरा केला वाढदिवस. सुजय विखेंनी कापला टायगर अभी जिंदा है लिहिलेला केक. काँग्रेसच्या बंटी शेळकेंनी भाजपच्या प्रवीण दटकेंची भेट घेतली. शेळकेंनी प्रवीण दटकेंना पेढा भरवत पुष्पगुच्छ दिलं. भाजपचे जास्त आमदार असल्यानं फडणवीस मुख्यमंत्री होतील. ठाकरेंनी फडणवीसांना धोका देऊन सत्ता स्थापन केली होती, रवी राणांचं विधान. जळगावच्या अमळनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून मंगळग्रह मंदिरामध्ये अभिषेक. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांकडून अभिषेक. साताऱ्याच्या कोरेगावमधून महायुतीचे महेश शिंदे विजयी. कार्यकर्त्यांकडून कोरेगाव शहरात पेढ्यांचं वाटप. नांदेडमध्ये फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. देवेंद्र फडणवीसांचा फोटो असलेल्या बॅनरवर रयतेचा मुख्यमंत्री असा उल्लेख. पुण्याच्या कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचे भावी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर. कार्यकर्त्यांकडून पाटलांचे भावी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर. मुरबाडमध्ये किसन कथोरेंच्या समर्थकांची बॅनरबाजी. किसन कथोरेंना मंत्रिपद मिळावं म्हणून मुरबाडमध्ये बॅनर. भाजपचे किसन कथोरे सलग 5 वेळा विधानसभेमध्ये विजयी. नारायण कुसे यांच्या समर्थकांकडून बदनापुरामध्ये भावी मंत्री आणि मंत्री महोदय अशी बॅनरबाजी. तर जालन्यामध्ये सुद्धा अर्जुन खोतकर समर्थकांकडून फिक्स कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनर. आमदार योगेश कदम आणि श्रेया कदम यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. यवतमाळमध्ये पराभवानंतर संजीव रेड्डी बोतकुलवार यांना अश्रू अनावर. मी ज्याला नगराध्यक्ष केलं त्यानेच माझ्या विरोधात प्रचार केल्याचा तारेंद्र बोर्डे यांच्यावर रेड्डी यांचा आरोप. निकाल आश्चर्यकारक आहेत. असे निकाल अपेक्षित नव्हते. नक्कीच काहीतरी झालंय. यशोमती ठाकूरांकडून शंका व्यक्त. पुसद मतदारसंघ सलग 72 वर्ष नाईक कुटुंबाकडे. पुसदमध्ये यंदा राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांचा 90,000 मतांनी विजय. एकच मतदारसंघ सलग 72 वर्ष जिंकण्याचा विक्रम. उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे विजयी उमेदवार राजू खरेंचं अजित पवारांकडून अभिनंदन. अजित पवार गटाच्या यशवंत मानेंचा खरेंकडून पराभव. माझ्या विजयामध्ये मनोज जरांगेंचा सर्वात मोठा वाटा. जरांगे पाटलांचा धन्यवाद मानण्यासाठी त्यांची भेट घेणार. संदीप क्षीरसागरांकडून विजयाचं श्रेय मनोज जरांगेंना. चंद्रपूर आणि वर्ध्यामधील 10 जागांपैकी 9 जागांवर भाजपची सरशी. दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पालकमंत्रीपदाच्या नेतृत्वात भाजपला यश. महाराष्ट्रामध्ये 0.75% आणि झारखंडमध्ये 1.32% मतदारांची नोटाला पसंती. मुंबईमध्ये 70,000हून अधिक मतदारांचं नोटाला मत. मला संपर्क केलेल्या पराभूत उमेदवारांची याचिका दाखल करणार. मवियानं निवडणूक याचिका दाखल केली पाहिजे. कायदेतज्ञ असीम सरोदेंची प्रतिक्रिया. महायुतीला राक्षसी बहुमत मिळावं असं महाराष्ट्रामध्ये चित्र नव्हतं, अशी ही टीका. राष्ट्रवादी पक्ष चिन्हाची सुनावणी 26 नोव्हेंबरला होणार. राष्ट्रवादी पक्ष चिन्हाचं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून लिस्ट. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता. विधानसभेच्या विजयानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक भूमिका. ओबीसींसंदर्भातील कोर्टाचा निर्णय झाल्यावर निवडणुका होणार. भाजपकडून सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात. मोठ्या विजयानंतर भाजपचं सदस्यता नोंदणी अभियान. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती. प्रताप पाटील चिखलीकरांच्या कार्यकर्त्यांची नांदेडमध्ये बॅनरबाजी. अजित पवार गटाकडून चिखलीकरांचा विजय. मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील तापमानाचा पारा 14 अंशांपर्यंत. तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता. सोयाबीनची सरकारकडून हमी भावानं खरेदी सुरू. दर 5,000 पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव. सोलापूरच्या करमाळ्यामधील भिवरवाडीमध्ये अज्ञाताकडून 2.5 एकर केळीच्या बागेवर तणनाशक फवारले. शेतकरी सुभाष पाबळे यांचं 11 लाखांचं नुकसान. करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जालन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील अनेक शेतकरी विम्याच्या 25% अग्रिमपासून वंचित. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये गव्हाच्या पेरणीमध्ये मोठी घट. गव्हाच्या पेरणी क्षेत्रामध्ये तब्बल 30% घट झाल्याची माहिती. वाशिमच्या मंगळूरपीरमधील शिवनीमध्ये 1.5 एकर शेतामध्ये वांग्याची लागवड. शेतकऱ्यांचा भाजीपाल्याच्या पिकाकडे पारंपरिक कल. भाजीपाल्यामधून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं उत्पन्न. फलटणच्या जिंती गावामध्ये काळभैरव जन्मोत्सवानिमित्त शेकडो पणत्या लावून दीपोत्सव साजरा. यावेळेला गावातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती. तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं संस्थानांचं आवाहन. भाविकांना 26 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार. यंदा 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या 162व्या जयंतीनिमित्त विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग कार्यक्रमाचं आयोजन. विचारांच्या महामेळाव्यामध्ये देशभरातून निवडक 2000 तरुण सहभागी होणार. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची माहिती. तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी तरुणांचं मोठं योगदान. सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करा. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचं तरुणांना आवाहन. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून पुन्हा डिजिटल अरेस्टचा उल्लेख. सरकारमध्ये डिजिटल अरेस्टची तरतूद नसून हा लोकांना अडकवण्याचा डाव असल्याची पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन. 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशन असणार. या अधिवेशनामध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकासह 16 विधेयकं केंद्र सरकार सादर करणार. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक. सभागृहाचं काम चालू देण्याचं सरकारचं विरोधकांना आवाहन. तर अदानी मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे, काँग्रेसची मागणी. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 3 दिवसांच्या इटली दौऱ्यावर जाणार. G7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये जयशंकर सहभागी होणार. हेमंत सोरेन 28 नोव्हेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे हेमंत सोरेन पहिले नेते. बहुजन समाज पार्टी कोणत्याही पोटनिवडणुकीमध्ये लढणार नाही. बसपाच्या अध्यक्षा मायावतींकडून घोषणा. दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब. गुणवत्ता निर्देशांक 412 वरून 318 वर. दरम्यान 38 देखरेख केंद्रांपैकी कोणत्याही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीमध्ये नाही. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.